लुसलुशीत तांदळाच्या भाकऱ्या. संकेत कशा वाटतात भाकऱ्या? खूप मस्त आहेत भाकऱ्या. आणि त्याने चुलीवरच्या भाकऱ्या भाजल्या त्याच्या हाताने. नक्की या ट्राय करा. राहुल गडबड करत आहे भाजी घ्यायला. केलं आहे भूक लागली बाबा. 4 वाजायला आले. हो का? 4 वाजता कोण जेवण देतं काय? दोन तासाची गाडी लेट चालते. काल लेट आला होता, आज घड्या पुढे पळवतो. वाजले आत्ताशी 2, बोलतो 4 वाजले. बघा काकांना विचारा, काका किती वाजले सांगा. 1:45. बघा ऑफर काय सांगा. चिकन नाही आवडलं तर संध्याकाळी आम्ही सगळे मित्रांनी ठरवलं की आपण जरा बाजूला होणाऱ्या जत्रेत जाऊन फिरून येऊया. तर जत्रेत फिरायला गेलेले असताना तिथे मी बघू शकता, हा माझा मित्र संकेत, हा दुसरा मित्र राहुल. आणि एकंदरीत जत्रा अशी होती की खूप मस्त अनुभव होता. लहानपणीच्या आठवणी आल्या. ह्या जो फुगेवाले जे उड्या मारायचो आपण ह्याच्यावरती, राहुलने आणि संकेतने जाऊन विचारलं आम्हाला अलाउड आहेत का. तर ते म्हटले 12 वर्षाखालची मुलंच अलाउड आहेत. त्याच्यानंतर हे पाळणे वगैरे आम्ही बघितले, ब्रेक डान्स बघितला आणि खूप मजा केली. आणि पुढे जाऊन आम्ही कुठल्या गोष्टी एन्जॉय केल्या त्या देखील तुम्ही बघू शकता. इथे बघू शकता लहान मुले किती मस्त गाडीत बसलेले आहेत, काही टेन्शन नाही. तर एकंदरीत पुन्हा असं वाटलं की लहानपण पुन्हा असं जगतोय आम्ही. आणि ह्या ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील बघितला. आधी मला वाटायचं की ते माणसं गोल गोल फिरतात, कॅमेरा तिथे असतो, परंतु तसं नाही आहे. कॅमेरा गोल गोल फिरतो, मुलं किंवा जे उभे असतात ते तिथेच उभे असतात. त्याच्यानंतर हे पाण्याची जी होडीची पद्धत आहे हे मला एक नवीन बघायला भेटलं इथे. मे बी खूप दिवस मी बघितलं नव्हतं. इथे मुलं बघा कसं एकदम बोटिंगचा अनुभव घेत आहेत, जणू काय त्यांच्यासाठी हे तलावच आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता एक मुलगा कसा प्रयत्न करून या बोटमध्ये चढतो. त्याच्या वडिलांनी त्याची मदत केली बोटमध्ये चढण्यासाठी आणि एकंदरीत त्याच्या प्रयत्नांना यश आलं. मला वाटलं पाण्यात पडतोय की काय, कारण का बोट त्याची जी आहे ती पण हालत होती. आणि त्याच्यानंतर एकदम खुश झाला आणि तो बघा कसे पॅन्डल मारून पूर्ण बोटिंगचा आस्वाद किंवा आनंद घेत आहे. आणि त्याच्या मागे जर तुम्ही बघू शकता तर तिथे मौत का कुवा असं काहीतरी होतं, ते आम्ही नंतर दाखवतो. आणि त्याच्यानंतर ही लहान मुलांची झुकझुक ट्रेन गाडी कशी चालती आहे. आणि एकंदरीत म्हणायचं किंवा सांगायचं झालं तर हेच की वाईमध्ये वाटलं नव्हतं एवढी मोठी जत्रा किंवा अशा प्रकारे फन अँड फेअर जमेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता 3 स्टार वेल ऑफ डेथ मौत का कुवा. काय आहे नक्की काय होतं आहे तुम्ही ते बघू शकता. ही मुलगी कशा प्रकारे गाडी चालवत आहे. एकदम जास्ती असं आश्चर्यजनक होतं आमच्यासाठी ही सगळी गोष्ट, स्पेशली माझ्या 2 मित्रांसाठी, संकेत आणि राहुलसाठी. संकेत बघून तर एकदम असा भारावून गेला होता. राहुल जरा असा घाबरला, बोलला अशी कशी बाई गाडी चालू शकते. आणि तुम्ही आता बघू शकता कशा प्रकारे ही मुलगी आता ही गाडी चालवेल. आणि ही चालवताना ना मित्रांनो आपले हात सोडते, आधीमध्ये स्टंट करते. आणि ते इतर लोकांनी काही लोकांनी तिला पैसे देऊ केले तर तिने ते पैसे देखील कलेक्ट केले. आता बघू शकता कशा प्रकारे हिने स्पीड पकडलं आहे. खरं तर सांगायचं म्हटलं तर मलासुद्धा अवघड जात होतं, कारण का मूवमेंट एवढे फास्ट होत होती की कॅमेरा सतत हलवावा लागायचा. एका फ्रेममध्ये व्हिडिओ बसायचीच नाही. संकेतने देखील प्रयत्न केला होता उभ्या शॉर्ट्समध्ये व्हिडिओ बनवायला. बघा आता कसे हिने डोक्यावरती हात घेतले, पूर्ण हात सोडून चालवते गाडी. जणू काय हे सगळं अद्भुतच होतं. मला वाटतं इतकी जास्त प्रॅक्टिस असेल यांची की काय बोलायच्या कामानेच. आता इथे बघू शकता पाय काढला एक गाडीवरून. आणि या पुढची व्हिडिओ देखील तुम्ही आरामशीर बघून एन्जॉय करा. मी काही भाग स्लो मोशनमध्ये देखील टाकेन, जेणेकरून तुम्हाला समजेल की कधी कुठले स्टंट केले या मुलीने. म्हणजे इथे तर बघू शकता दोन्ही पाय ब्रेकवरती आहेच नाही पाय कुठला, किंवा ॲक्सिलेटरवरती पण पाय नाही, पण तू कशी काय गाडी पळते ह्याचा प्रश्नच आहे आम्हाला खूप मोठा. आणि तुम्हाला कोणाला माहिती असेल हे कसं काय कशामुळे होतं तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. माझा मित्र राहुल सांगत होता की ऑल्टो असते ना जी 4 व्हीलर, ती देखील अशा प्रकारे चालवली जाते काही ठिकाणी जिथे मुंबईला मोठ्या प्रकारचे फन अँड फेअर वगैरे चालतात. तर ते देखील बघायला खूप मजा येईल. तर कोणाला माहिती आहे की कुठे नक्की होतं अशा गोष्टी किंवा असा फन अँड फेअर कुठे चालतो तर आम्हाला नक्की सांगा, आम्ही नक्की बघायला जाऊ. आणि मित्रांनो तुम्हाला आमचं चॅनल आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता या ठिकाणी बघू शकता मुलगी कशी आडवी तिडवी जात आहे. आणि किमान 6 ते 7 मिनटं या मुलीने गाडी चालवली असेल आणि वेगवेगळ्या प्रकारे स्टंट करून आमच्या सगळ्यांचं मनोरंजन केलं. आणि इथे जे आले होते ते सगळे पाहून एकदम खुश झाले शो. आणि एका माणसाची तिकीट या शोसाठी 50 रुपये होती. आम्हाला आधी जास्त वाटत होते, आम्ही विचार करत होतो की बघायचं की नाही, पण एकदा बघायला आल्यावरती वाटलं की बरं झालं बघितलं.
आणि याच्यानंतर देखील आम्ही खूप साऱ्या गोष्टी एन्जॉय केल्या. तर व्लॉग पूर्णपणे बघा, तर तुम्हाला आयडिया येईल की नक्की आम्ही काय काय बघितलं, काय काय एन्जॉय केलं. आणि तुमच्या काही आयडियाज असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आता पुन्हा ही मुलगी नॉर्मल स्पीडवरती रोटेट व्हायला लागली. मला एक प्रश्न अजून एक पडला की या मुलगीला चक्कर कशी येत नाही, कारण का गोल 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 जर आपण फिरलो तर आपल्याला नक्कीच चक्कर येते. शो झाल्यानंतर आम्ही पन्नालाल गाढव जो योग्यरित्या सांगतो की कोण खोटं बोलतो किंवा काय काय जो गेस करतो ते बघितलं. तर ते देखील तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. हॅलो, कोणी हार नका लावू, थोडा आवाज कम करा. हॅलो 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 हॅलो. जसे आपण आपल्या लहान लेकरांना शिकवता त्याचं त्याला शिकवलं, त्याचं नाव ठेवलं पन्नालाल. पन्नालाल कार्यक्रमामध्ये सगळ्यात पहिला आयटम दाखव. मास्क लावलेले आहे. कोणी लावला मास्क दाखव. एवढ्या पब्लिकमध्ये कोणी मास्क लावलेला आहे? बरोबर आहे. पन्नालाल एवढ्या पब्लिकमध्ये चेक कर. हाफ पॅन्ट घातलेले कुठले भाव आहे? पांढऱ्या कलरचा हाफ पॅन्ट घातला कुठल्या भावनी घातला चेक कर. बरोबर दाखव. बरोबर. पन्नालाल एवढ्या पब्लिकमध्ये दाखव. पिंक कलरचा टी शर्ट आहे कुठल्या मुलीच्या अंगावरती आहे? पिंक कलरचा टी शर्ट आहे. पिंक कलर टी शर्ट दाखव. बरोबर दाखवायचं, गलत दाखवायचं नाही. पन्नालाल एवढ्या पब्लिकमध्ये चेक कर. गाडी आणि मिशा कोण नाही ठेवत? गाडी मिशा ठेवायची सवय कोणाला नाही आहे. बरोबर. पन्नालाल एवढ्या पब्लिकमध्ये हेल्मेट कुणाच्या हातामध्ये आहे? हेल्मेट आहे कुणाच्या हातात आहे? चेक कर. बरोबर. हा मुलगा शाळेत हुशार आहे. शाळेमध्ये हुशार कोण आहे? हा मुलगा शाळेत हुशार आहे. चांगली बायको भेटणार कुठल्या मुलाला भेटणार? बायको चांगली मुलाला. आई वडिलांची सेवा करणार कोण करणार? आई वडिलांची सेवा छोटा मुलगा. पन्नालाल नवऱ्याबरोबर भांडण करते कुठली ताई करते भांडण? याचा झगडा मत करू, अच्छी बात नाही. बायकोला मस्का लावते कोण लावते मस्का बायकोला? कमी लावा. पन्नालाल एवढ्या पब्लिकमध्ये चांगला नवरा कोणाला भेटणार? नवीन वर्षे कोणाला चांगला जाणार? नवीन वर्षे कोणाला चांगला जाणार? एवढ्या पब्लिकमध्ये दाखव. नवीन वर्षे चांगला जाणार. जास्ती लाईन मारतो कुठला भाऊ मारतो लाईन? देवाचा टकू कुठल्या भाऊच्या कपड्याला आहे? देवाचा टकू आहे. पन्नालाल एवढ्या पब्लिकमध्ये बाहेर देश कुठला मुलगा मुलगी जाणार? बाहेर देश छोटा मुलगा. पन्नालाल नवऱ्याबरोबर भांडण अजून कुठले काही करते? भांडण करते नवऱ्याबरोबर. काय करता? कमी करा. पन्नालाल एवढ्या पब्लिकमध्ये चेक कर. विचार केलेलं काम कोणाचं लवकर पूर्ण होणार? विचार केलेलं काम पावचा नंबर एक. लवकर लग्न कोणाचं होणार? लवकर लग्न होणार कोणाचं? राहुलचं लग्न झालं लवकर होणार. पन्नालाल एवढ्या पब्लिकमध्ये चेक कर. पैशावालं सासर कोणाला भेटणार? पैशावालं सासर भेटणार कोणाला भेटणार? मुलाला भेटणार. पन्नालाल एवढ्या मुलांमध्ये कुठला मुलगा मुलगी खोटं बोलते? कोण बोलते खोटं? जास्ती नाही बोलायचा. पन्नालाल एवढ्या पब्लिकमध्ये चेक कर. कानाला दाखव. एवढ्या पब्लिकमध्ये बेकरी बायको भेटणार कोणाला भेटणार? बेकरी बायको राहुलला भेटणार. बेस्ट आयटम स्ट्राईक नंबर. त्याचे डोळे बंद करा. एक मिनिट काय करत नाही. दोन्ही हाताने तुम्ही डोळे बंद करा. काही करत नाही. एक मोबाईलला परत येतो. मोबाईलला एक मुलगा कोणी पण परत येणार. हा मोबाईल घ्या. खिशात ठेवा. सोडा. मोबाईल चोरी झाला. पन्नालाल पोलिसांचे काम कर. तुम्ही चोरी केला मोबाईल. मोबाईल कोणी चोरी केला एवढ्या पब्लिकमध्ये. हा मोबाईल कुणाचा आहे? त्यांना
बहुतला धन्यवाद. नमस्ते, सलाम, जय श्री थँक्यू. जय हिंद, जय भारत. कार्यक्रम सुरू आहे. आता आम्ही आलो चायनीज खायला. चायनीज खातोय, बाईचं चायनीज. आईचं चायनीज. बघूया कसं लागतं.